ह्या सगळ्या ऐतिहासिक जातीचा काय संबंध, काही जातीचा संबंध रंग नाही, कशासाठी? काही संबंध नाही. उलट मला तर हे सांगायचं आहे, छत्रपती घराण्याचं आणि होळकरांचे ऋणानुबंध संबंध आहेत. आताचे जे त्यांचे वंशज आहेत भूषणसिंग होळकर, त्यांचे आजोबा श्रीमंत शिवनारायणराव होळकरांचं लग्न हे माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराजांनी लावून दिलं कोल्हापूरच्या राजवाड्यात, जुन्या राजवाड्यात. पहिले इंटरकास्ट मॅरेज? हो, नाही 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 नाही, हे नाही पहिलं इंटर कसा ते मला तुम्हाला मुद्दाम बरं झालं तुम्ही आठवण केली विलासराव. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजीराव होळकर महाराज हे दोस्त होते. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जनक बहीण चंद्रप्रभा घाटगे यांनी तुकोजीराव महाराज होळकरांच्या आपल्या धाकटे नाही त्यांची चिरंजीव यशवंतराव होळकरांची आंतरजातीय विवाह लग्न करून दिला. पहिला आंतरजातीय विवाह. त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगतो, छत्रपती शहाजी महाराज म्हणजे जेव्हा विक्रमसिंग पवार होते, 1 वर्ष माझे आजोबा त्यांना इंदोरचे, मला वाटतं यशवंतराव होळकरच बहुतेक करून वाटते, तुकोजीराव पवार महाराजांची चिरंजीव मला वाटतं, मला तर त्यात मी चुकू शकतो मी, पण त्यांचे चिरंजीवना अमेरिकेला मेडिकल असिस्टन्सला काहीतरी जायचं होतं म्हणून 1 वर्ष काहीतरी शहाजी महाराज म्हणजे विक्रमसिंग पवारांच्याकडे ती जबाबदारी दिली होती, इंदोर तुम्ही बघायचं म्हणून. मग यावेळी कुठं जात आली हो, यात कुठलं मराठा आलं? मग इथं जात का घुसडली जाते? मला हे जाती रंग तुम्ही तुकोजी पवार महाराजांना तुम्ही डिमीन करायला लागलेला आहे. तुकोजी पवार महाराजांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 5,000 रुपये दिले, किती मोठी बाब आहे. आणि अशा मोठ्या काय काय दंतकथा तिथं निर्माण केल्या. मला सांगणं सुद्धा मला बरोबर नाही की हे ब्रिटिश लोकांना घाबरली म्हणून. कोण? तुकोजीराव होळकर महाराज. आणि म्हणून त्यांनी कुत्र्याच्या समाधीसाठी मी डायरेक्ट पैसे देऊ शकत नाही शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी, म्हणून मी कुत्र्याच्या अपमान केलं. याच्यामध्ये एक प्रकारचा अपमान आहे 100% कुत्र्याच्या समाधीसाठी पैसे दिले. हे काही बरोबर आहे का?